नमस्कार. आज आपण आलेलो आहे हडपसर गावामधील भैरवनाथ मंदिर व जोगेश्वरी मंदिर हे पाहण्यासाठी. हे मंदिर येते हडपसर गावामध्ये, जिथून आपण हडपसरमध्ये तहसीलदार कार्यालय आहे त्याच्या बॅक साईडला राम मंदिर आहे. राम मंदिरापासून उजव्या बाजूस थोडं एक 5 मिनिटाच्या अंतरावर गेल्यानंतर आपल्याला अशी भैरवनाथ मंदिर व श्री जोगेश्वरी मंदिर याची भव्य कमान लागते. आणि त्या कमानीच्या थोडं पुढे गेल्यानंतर आत आपल्याला हे मंदिर पाहावयास मिळते. मंदिर खूपच सुंदर आहे आणि मंदिराचा परिसर हा सुद्धा खूपच सुंदर आहे. हे आपण पाहू शकतो 2 नंदी, एक मोठा नंदी आहे व एक छोटा. अशा प्रकारचा नंदी मी आज बरेच दिवसांनी असा पाहिलेला आहे. आणि ही एक वेरगळ आहे. या वेरगळीचे वैशिष्ट्य म्हणजे याचे खालचे जे भाग आहेत ते पूर्णतः आता खराब झालेले आहेत किंवा तुटलेले आहेत. आता फक्त एक कप्पा राहिलेला आहे, लास्ट कप्पा राहिलेला आहे. बाकी 3 कप्पे या वेरगळीचे खराब झालेले आहेत किंवा नष्ट झालेले आहेत. आणि येथे असेच नागगळ आहे आणि अजून असे देवदेवतांच्या मूर्त्या आहेत. तर आपण पाहू शकतो ही वेरगळ आणि नंदी तो खूपच सुंदर नंदी आहे. आणि मंदिराच्या समोर ही दीपमाळ ठेवलेली आहे. आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊन मंदिर परिसर पाहून घेऊ. मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार केलेला आहे, पण मूळ गाभारा किंवा आतील हे तसेच ठेवण्यात आलेले. त्याला कोणत्याही प्रकारचं काही केलेलं नाही. त्याच्यामुळे मंदिर पाहताना खूपच आपल्याला एक उल्हास येतो असतो. आपण सध्या हे मंदिर दुपारी झाल्यानंतर एक 5 वाजता हे मंदिर ओपन होतं. तोपर्यंत आपण ही मंदिरातले पुजारी येण्याची वाट पाहणार आहे व मंदिरात नंतर आपण जाऊन दर्शन घेणार आहे. तर त्याच्या अगोदर हे 2 पहारेकरी असे आहेत आणि वरच्या बाजूस असे पूर्ण मंदिरात कोरीव काम केलेलं आहे. आणि इथं बघतो प्रत्येक शंकराच्या मंदिराच्या किंवा या मंदिराच्या बाहेर पाणी जाण्यासाठी की नंदीचं तोंड असतं, पण इथं हे मगरीचं तोंड इथं आहे. हे अशा प्रकारचं मगरीचं तोंड मी पहिल्यांदाच किंवा आजपर्यंत मी असं पाहिलेलं नव्हतं कुठंही. तर खूपच सुंदर अशी ही कलाकृती केलेली आहे. वर आपण पाहू शकतो नक्षीकाममध्ये. खूपच असं हडपसर गावामध्ये हे प्राचीन मंदिर आहे. असं हे हडपसर गावातील खूपच सुंदर असे मंदिर आहेत. हडपसर गावामध्ये श्री भैरवनाथ जोगेश्वरी हे मंदिर सोडून अनेकसुद्धा भरपूर मंदिरे आहेत. जसे आपण गावाची वेस आहे, त्या वेसीमधून आत आल्यानंतर लगेच आपल्याला डाव्या हाताला मारुतीरायाचे खूपच भव्य दिव्य असे मंदिर आहेत. अजून राम मंदिर आहे आणि असे बारीक सारीक भरपूर मंदिर आहेत. आणि आज सुद्धा हडपसर गाव हे गाव पण जपलेलं आहे. पुणे शहरामध्ये सुद्धा असून सुद्धा हे गाव पण राखलेलं आहे. खूपच असे म्हणजे गावात आपण हडपसरमधून फिरताना असं वाटत नाही की आपण आज शहरामध्ये फिरतोय, असं हे मंदिर आहे. आणि ही जी मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे ही अशी वेस आहे हडपसर गावामध्ये. आपण ज्यावेळेस एंट्री करतो हडपसर भाजी मंडईच्या बाजूला, तर ही अशी वेस आहे. वेस ही खूप मजबूत आहे आणि या वेसीवर तिथं कोणत्या वर्षी ही वेस बनवलेली आहे त्याची माहिती लिहिलेली आहे. आता मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तुम्हाला 1930 साल हे दिसत असणार व्यवस्थित. आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा हे असे लिहिलेले आहे. आणि ज्यावेळेस आपण एक वेरगळ पाहतो तर त्या वेरगळीच्या साईडला एक छोटी वेरगळ आहे, पण त्या वेरगळीवरचं अपष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते नक्की सांगता येत नाही ते काय असेल ते. आपण ही वेरगळ पाहू शकतो, त्याचा एक शेवटचाच पार्ट राहिलेला आहे. आणि हा नंदी पाहताना खूपच असं म्हणजे मनात उल्हास होतो की हा नंदी. आणि दुसरा नंदी ठेवण्याचं मला एक ते कारण समजलेलं नाही, का ठेवला असेल हा नंदी. कारण प्रत्येक ठिकाणी आपण ज्यावेळेस मंदिर पाहतो तर एक नंदी असतो, परंतु दुसरा नंदी ठेवण्यामागचं कारण काय समजलं नाही. आणि ही नागगळ आहे.
आपण पाहू शकतो आणि ही सुद्धा एक नागगळच आहे. आता आपण मंदिरामध्ये जाऊन मंदिरात आपण दर्शन घेऊन येऊया. हे द्वारपाल आहेत. असे द्वारपाल दोन्ही बाजूला 2 खूपच चांगल्या अवस्थेत हे द्वारपाल आहेत. असे द्वारपाल आपण फलटणचा जो राजवाडा आहे त्या राजवाड्यामध्ये द्वारपाल आपण पाहिलेले आहेत. त्याचाही आपला व्हिडिओ येणार आहे फलटण राजवाड्याचा. तोही तुम्ही नक्की पहा. तोही खूप सुंदर व्हिडिओ आहे. तर त्या व्हिडिओमध्ये आपण द्वारपाल आपण दाखवलेले आहेत किंवा त्याचं आपण जे मंदिर आहे विठ्ठल मंदिर, त्या विठ्ठल मंदिरामध्ये हे दोन्ही बाजूला 2 असे द्वारपाल आहेत. आणि आपण आता ह्या भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरामध्ये आत आलेलो आहे. खूपच मनमोहक मूर्ती आहे, अशी मनात आपल्याला बसण्याजोगी. आणि हा जो ढाचा आहे मंदिराचा मूळ ढाचा, ह्या ढाच्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. त्याच्यामुळं आत आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपल्याला ह्या मंदिराचं खरं रूप समजतं. तर असं हे मंदिर आहे हडपसर गावामध्ये. पुण्यापासून एक 10 किलोमीटर फक्त स्वारगेटपासून असणारे हे हडपसर गावातील खूपच सुंदर मंदिर. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. तोपर्यंत धन्यवाद.